एके दिवशी एका गावाच्या सीमारेषेवर असलेल्या घनदाट जंगलात एक असामान्य घटना घडली होती. ह्या घटनेची चर्चा साया गावात पसरली आणि प्रत्येकजण त्या गूढ घटनेविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक झाला होता. त्या रात्री पावसाची तांडव सुरुवात झाली होती. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि अंधारात चमकणाऱ्या विजा गावाला हादरवून सोडत होत्या. तेव्हा एका वृद्ध साधूने गावात येत गावकऱ्यांना सांगितलं की त्याने बुद्धांशी संवाद साधला आहे. गावकरी अवाक झाले. त्यांच्यात साशंकतेचे वातावरण पसरले. साधू म्हणाला, तथागत बुद्ध यांनी मला सांगितले आहे की या जंगलात त्यांचा गूढ संदेश दडलेला आहे. जो त्या संदेशाला शोधून काढेल त्याला अनमोल ज्ञान मिळेल. हे ऐकून गावातील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. त्या वृद्ध साधूच्या बोलण्यात काहीतरी गूढ असावे असे त्यांना वाटू लागले. गावकऱ्यांनी विचार केला की बुद्धांचा संदेश शोधणं म्हणजे फक्त महान साधकांनाच शक्य होईल. काही काळाने गावातील एक तरुण नामदेव, ज्याला आत्मज्ञान आणि शांतीची आस होती, त्याने ठरवलं की तो जंगलात जाऊन हा संदेश शोधून काढेल. त्याच्या घरच्यांनी त्याला विरोध केला, पण त्याच्या मनात ठाम निश्चय होता. त्याने सकाळी लवकर उठून तयारी केली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर नामदेवच्या मनात थोडा धाकधूक जाणवली. पण त्याच्या मनाने त्याला धीर दिला. तथागतांचे मार्गदर्शन मिळणार आहे. भीतीला जागा नाही असे म्हणत तो जंगलात प्रवेश करताच एक आवाज झाला, खरं ज्ञान मिळवण्यासाठी दिलेला मार्ग चालावा लागतो. हे ऐकून नामदेव क्षणभर थांबला. पण मग त्याने हिम्मत धरली आणि पुढे निघाला. जंगलाच्या आत गेल्यानंतर त्याला एक भव्य वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाच्या बुंध्यावर कोरलेला होता, सत्याचा मार्ग कठीण असतो परंतु धैर्य हाच खरा साथी. त्याचे पाय थांबले. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ही कोणती चिन्ह आहे? हा कोणाचा संदेश आहे? तो थोडा घाबरला, पण त्याच्या उत्साहाने त्याला पुढे नेलं. आता तो एका आडवळणी पायवाटेवरून चालू लागला. पुढे गेल्यावर त्याला एक सुंदर कमळाचं सरोवर दिसलं. तेथे एक जुना शिलालेख होता, ज्यावर लिहिलं होतं, विचारांवर विजय मिळवण्यासाठी तिथेच थांब जिथे चिंता संपते. नामदेवने ते वाचलं आणि त्याच्या मनात शांतता दाटून आली. त्याचं मन मोकळं झालं आणि त्याच्या मनातील भीती कमी झाली. अचानक त्याला समोर एक वृद्ध स्त्री दिसली. ती त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, तू सत्याच्या शोधात आहेस का? नामदेवने मान हलवली. होय, मला बुद्धांचा गूढ संदेश शोधायचा आहे. वृद्ध स्त्री हसत म्हणाली, तुझ्या अंतःकरणात त्याचे उत्तर आहे. हे ऐकून नामदेव अजूनच गोंधळला. वृद्ध स्त्रीने त्याला आणखी एक कोडे सोडवलं, जे सत्य आहे ते बाहेर नाही, ते तुझ्या अंतःकरणात आहे. आता थांब, विचार कर. हे सांगून ती वृद्ध स्त्री अचानक गायब झाली. नामदेव साशंक झाला की हा सगळा फक्त भ्रम तर नव्हता ना. जंगलात काही अंतरावर नामदेवला एक सुंदर ध्यानस्थ मूर्ती दिसली, जी बुद्धाची होती. मूर्तीच्या पायाशी एक पाटी ठेवलेली होती. त्यावर लिहिलं होतं, जेव्हा मन शांत होतं तेव्हाच खरे सत्य उमगते. या शब्दांचा अर्थ नामदेवला उमगला नाही, पण तो बसला आणि ध्यान करू लागला. ध्यानात असताना त्याला एक आवाज आला, अहंकाराला बाजूला ठेव आणि सत्याच्या मार्गावर चालायला सुरुवात कर. नामदेवने ताबडतोब ध्यान सोडलं आणि विचार करू लागला. त्याला जाणवलं की सत्याच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो. अखेरीस जंगलाच्या शेवटच्या टोकाला पोहोचल्यावर त्याला एक कोड मिळालं. त्या कोड्यात लिहिलं होतं, सत्याला साक्षात्काराची गरज नाही, सत्य फक्त अनुभवलं जातं. नामदेवने हे वाचलं आणि त्याच्या मनातील सगळे प्रश्न शांत झाले. तो मनातल्या मनात विचार करू लागला, तथागतांच्या शिकवणीचा अर्थ याहून वेगळा काय असू शकेल? याच क्षणी त्याला ज्ञानाची अनुभूती झाली. बुद्धांचा गूढ संदेश फक्त शब्दांत नव्हता, तर त्याच्या अनुभवात होता.
नामदेवने अनुभव घेतला की सत्य बाहेर नाही, ते त्याच्या आतच आहे. सत्याच्या शोधात त्याने जंगल पार केलं होतं, पण त्याला हे उमजलं की सत्य त्याच्या अंतःकरणातच होतं. गावात परत आल्यावर त्याने आपली अनुभूती सर्व गावक्यांना सांगितली. त्यांना देखील बुद्धांचा संदेश समजला. मित्रांनो, गूढ संदेशाचा शोध ह्या कथेची मुख्य शिकवण म्हणजे खरे सत्य आणि शांती बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या अंतर्मनात दडलेली असते. तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मनाचे शांत आणि निर्मल होणे हेच सत्याच्या शोधाचे पहिले पाऊल आहे. अहंकाराचा त्याग, शांततेचा शोध आणि अंतर्मनातील गहनतेचा अनुभव हा आपल्या जीवनाचा खरा अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तीने आत्मज्ञानाचा शोध स्वतःच्या अंतर्मनात करावा, बाह्य गोष्टींपासून दूर राहून स्वतःचे विचार, भावना आणि सत्य ओळखावे. नामदेवच्या प्रवासातून आपल्याला हे शिकायला मिळते की केवळ बाहेरील साधने, मूर्ती किंवा चिन्हांकडे बघत राहून सत्य सापडत नाही. सत्याचा खरा बोध आपल्या आतल्या मनात आहे, ज्याला जाणण्यासाठी संयम, साधना आणि आपल्या आंतरिक आवाजाला ओळखणे आवश्यक आहे. हाच खरा आत्मिक विकासाचा मार्ग आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या विचारांनी मला प्रेरित केलं आणि मला आनंद होईल तुमचे स्वागत करण्यास आपल्या पुढील ज्ञानवर्धक कथा आणि अनुभवांमध्ये. मी आहे SR परकारे. तुमचे खूप खूप आभार. नमो बुद्धाय.